वृद्धांची खरी संपत्ती पैसा किंवा सोने नसते, तर त्यांच्या मुलांचे प्रेम आणि त्यांच्यासोबत घालवलेला क्षण असतो. रमेश सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या मुलाकडे शहरात राहायला गेले. येताना त्यांनी सोबत एक जुनी जड लोखंडी ट्रंक आणली होती, ज्याला एक मोठे कुलूप होते. मुलाला आणि सुनेला वाटायचे की बाबांनी आयुष्यभराची कमाई, सोन्या नाण्याचे दागिने या ट्रंकमध्ये लपवून ठेवले आहे. म्हणूनच ते दोघे बाबांची खूप काळजी घ्यायचे, जेणेकरून ती संपत्ती त्यांना मिळेल. काही वर्षांनी रमेश आजारी पडले आणि त्यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार संपवून घरी येताच मुलाने आणि सुनेने सर्वात आधी खोलीत जाऊन ती जड ट्रंक उघडली. पण ट्रंक उघडताच दोघेही स्तब्ध झाले. आत कोणतीही संपत्ती नव्हती, सोन्याचा एक कणही नव्हता. आत फक्त काही गोष्टी होत्या. मुलाने लहानपणी काढलेली चित्रे, त्यांची तुटलेली खेळणी, आईची जुनी सुती साडी आणि तळाशी काही दगडधोंडे ठेवले होते. त्या वस्तूंच्या सोबत त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठी होती. माझ्या लाडका मुला, माझ्याकडे कोणतीही भौतिक संपत्ती नाही. माझी खरी संपत्ती म्हणजे तुझ्या लहानपणीच्या या आठवणी आहेत, ज्या मी आयुष्यभर जपल्या. मला माहित होतं की रिकामी बॅग पाहून कदाचित तू म्हातारपणात आधार दिला नसतास, म्हणून मी यात काही दगड ठेवले होते. मला पैशांसाठी का असेना, पण तुझं प्रेम मिळालं, यातच मी आनंदी आहे. मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला समजले की वडिलांचे प्रेम निस्वार्थी होते, पण स्वतःचा दृष्टिकोन मात्र केवळ स्वार्थाचा होता.